चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर्स मध्ये आपण सॉलिड स्टेट मधला शेवटचे टॉपिक बघणार आहेत आणि शेवटच्या टॉपिक्स मधून तुम्हाला सीईटी किंवा तुमच्या नीट्स मध्ये टॉपिक रिमूव्ह झालाय, जेई मध्ये रिमूव्ह झालाय, बट सीईटी सारख्या एक्झाम मध्ये किंवा बोर्डच्या एक्झाम मध्ये एक एमसीक्यू बघायला मिळतो. तर ते टॉपिकचं नाव आहे बँड थेरी किंवा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर किंवा डोपिंग. तर काय असतं हा पार्ट आपल्याला शिकायचा आहे सॉलिड स्टेटचं सगळ्यात शेवटचं लेक्चर्स. ठीक आहे, सॉलिड स्टेट टेस्ट चॅप्टर यानंतर आपला संपणार आहे. ओके, तर सगळ्यात पहिले लक्ष द्या बाळांनो, बँड थेरी काय आहे. तर बाळांनो, बँड थेरी म्हणजेच काय, तर जी आपल्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे कोणत्या पण मेटल्स किंवा नॉन मेटल्स किंवा मेटॅलॉइडची, तिचा स्टडी आपण बँड थेरीच्या अकॉर्डिंगली करणार आहेत. ते कशा प्रकारे करणार आहेत तर इकडे बघा बाळांनो, कंडक्शन बँड. सगळ्यात पहिले तर कंडक्शन बँड म्हणजे काय ते बघा. कंडक्शन बँड म्हणजे काय बघा, द हायेस्ट एनर्जी बँड. कंडक्शन बँड कसा असतो तुमचा, हायेस्ट एनर्जी बँड. आणि कंडक्शन म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे कुणाची प्रॉपर्टी दाखवतात रे कंडक्शन बँड, मेटलच्या. कुणाच्या प्रॉपर्टी दाखवतात, मेटलच्या. माहिती आहे सगळ्यांना, कंडक्शन म्हणजेच कुणाची प्रॉपर्टी दाखवणारा बेटा, मेटलची प्रॉपर्टी दाखवणारा, राईट. आणि तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिकली कसा असतो हा, गुड कंडक्टर. मेटल कसा असतो इलेक्ट्रिकली बाळांनो, गुड कंडक्टर, राईट. ओके, तो जर गुड कंडक्टर असेल तर याची एनर्जी कशी असणार आहे बाळांनो, हायेस्ट एनर्जी. कशी असणार आहे, हायेस्ट एनर्जी. ओके, त्यानंतर बाळांनो व्हॅलन्स बँड म्हणजे काय, इकडे जर तुमच्या कंडक्शन बँड मध्ये हायेस्ट एनर्जी असेल तर तुमच्या व्हॅलन्स बँड मध्ये कशी एनर्जी असते बेटा, लोअर एनर्जी. लोअर एनर्जी दॅन कुणापेक्षा लोअर एनर्जी असते बाळांनो, तर कंडक्शन बँड पेक्षा. कंडक्शन बँड मध्ये एनर्जी कशी असते बाळांनो, हायेस्ट. आणि तुमच्या व्हॅलन्स बँड मध्ये लोअर असते. कुणापेक्षा बाळांनो, कंडक्शन बँड पेक्षा. आलं लक्षात तुमच्या. ओके, तर कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड. आता बघा ह्या दोघांवरून एक क्वेश्चन बघायला आपल्याला मिळत नाही, बट एक क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतो, डिफाइन. क्वेश्चन काय बघायला मिळतो बघा, डिफाइन बँड गॅप. काय क्वेश्चन बघायला मिळतो रे बाळा, डिफाइंड बँड गॅप. बँड गॅप काय आहे ते सांगा. बँड गॅप म्हणजे काय असं तुम्हाला पेपरला विचारलं जातं. तर तुम्हाला सिंपल सांगायचं आहे बाळांनो, द एनर्जी डिफरन्स बिटवीन कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड. द एनर्जी डिफरन्स बिटवीन कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड. कारण ह्या दोघांमधला एनर्जीचा डिफरन्स म्हणजेच कोण असणार आहे बाळांनो, तर आपला बँड गॅप. बँड गॅप काय असणार आहे, तुमच्या कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड दोघांमधला डिफरन्स. दोघांमधला डिफरन्स म्हणजेच कोण असणार आहे आपला बँड गॅप. समजलं. ओके, तर इकडे लक्ष द्यायचं बाळांनो. बघा एकाची एनर्जी आहे हायेस्ट, एकाची एनर्जी आहे लोवेस्ट. तर दोघांमध्ये काही डिफरन्स दिसेल का नाही. एकाची एनर्जी आहे हायेस्ट, एकाची एनर्जी आहे लोवेस्ट. तर दोघांमध्ये काही डिफरन्स दिसला की नाही तुम्हाला, दिसला. हा डिफरन्स म्हणजेच दोघांमधला काय झाला बाळांनो, बँड गॅप. बँड गॅप पुढच्या टॉपिक मध्ये याच्यापेक्षा बेस्ट समजणार आहे तुम्हाला, फक्त तुम्ही लक्ष द्या. ओके, आता एक लक्ष द्या बाळांनो. पहिलं आहे मेटॅलिक कंडक्टर. कोण बघायचं आपल्याला, मेटॅलिक कंडक्टर. आता मला एक सांगा बाळांनो, जर कंडक्टर हा मेटॅलिक आहे तर कंडक्टिव्हिटी पण कशी असणार आहे, गुड. कशी असणार आहे, गुड. किंवा कंडक्टिव्हिटी कशी असणार आहे, हाय. कशी असणार आहे, हाय. बट बाळांनो आपल्याला शिकत असताना आपल्याला बँडच्या कन्सेप्ट मध्ये शिकायचं आहे. तर इकडे लक्ष द्या बाळांनो. इकडे बघा अशा प्रकारची आपण डायग्राम्स काढलेली आहे. आपण डायग्राम्स थोडी सुंदर काढूयात. ठीक आहे, सुंदर डायग्राम तुम्हाला आवडतात, सुंदर गोष्टी तुम्हाला खूपच आवडतात, बट केमिस्ट्रीतले सुंदर टॉपिक सुद्धा आवडत नाहीत. ही मोठी गोष्ट आहे, शोकांतिका आहे. ठीक आहे, असू द्या, काही हरकत नाही. लक्ष द्या, तुम्हाला सगळ्या सुंदर गोष्टी आवडतात पण केमिस्ट्री सोडता. बट केमिस्ट्री पण खूप सुंदर आहे. जर तुम्ही ठरवलं ना तर केमिस्ट्री खूप सुंदर आहे बरं का बाळांनो. हे बघा, हा एक बँड काढलाय आपण, जस्ट इमॅजिन करा. आणि हा मी दुसरा बँड काढलेला आहे. इकडे लक्ष द्या. ठीक आहे, तर एकाला आपण म्हणणार आहोत कंडक्शन बँड, एकाला आपण म्हणणार आहोत व्हॅलन्स बँड. काय म्हणणार आहोत, व्हॅलन्स बँड. ओके, तर इकडे लक्ष द्यायचं बाळांनो. फॉर एक्झाम्पल याला आपण म्हणूयात कंडक्शन बँड. काय म्हटलं आपण याला, कंडक्शन बँड. काय म्हटलं बाळांनो, कंडक्शन बँड. जस्ट इमॅजिन, राईट. ओके, आणि याला काय म्हणायचंय, व्हॅलन्स बँड. याला काय म्हणायचंय, व्हॅलन्स बँड, राईट. ओके, आता तुम्हाला इमॅजिन करायचं जो व्हॅलन्स बँड आहे, जो तुमचा व्हॅलन्स बँड आहे, जो तुमचा व्हॅलन्स बँड आहे, 2 मिनिटासाठी लक्ष द्या. जो तुमचा व्हॅलन्स बँड आहे, हा व्हॅलन्स बँड जस्ट इमॅजिन करा की फुलफिल असणार आहे. कसा असणार आहे बाळांनो, फील्ड असणार आहे. कसा असणार आहे, फील्ड आहे ना. कसा बघायचं आपल्याला, फील्ड असणार. इकडे बघा
हा आहे जस्ट इमॅजिन करा तुमचा व्हॅलन्स बँड. आणि कंडक्शन बँड कसं असणार आहे, एमटी. कसं असणार आहे, एमटी. तुम्हाला डिफरन्स समजण्यासाठी आपण व्हॅलन्स बँडला काय केलेलं आहे बाळांनो, फिल केलेलं आहे. जस्ट इमॅजिन काय केलं आहे आपण, कंडक्शन बँडला फिल केलेलं आहे. आणि व्हॅलन्स बँडला कसं ठेवलेलं आहे बाळांनो, एमटी. कसं ठेवलेलं आहे, एमटी. कसं ठेवलंय, एमटी. आता मला एक सांगा, तुमच्या मेटॅलिक कंडक्शन नावाच्या टॉपिक्स मध्ये लक्ष द्या. मेटॅलिक कंडक्शन नावाच्या टॉपिक्स मध्ये दोघांची कंडक्टिव्हिटी जर वाढवायची असेल, तर आपल्याला काय करावं लागतं माहिती का, जो कंडक्शन बँड असतो ना बाळांनो, त्याला ओव्हरलॅप करायचे किंवा कनेक्ट करायचे. कुणासोबत कनेक्ट करायचे, व्हॅलन्स बँड सोबत. कुणासोबत कनेक्ट करायचे, व्हॅलन्स बँड सोबत. ओके, मग लक्ष द्या, मग कंडक्टिव्हिटी वाढेल. आता हा तर एमटी बँड आहे बाळांनो, राईट. याला काय केलं आपण, काय केला, कनेक्ट केलाय. काय केलं बाळांनो, कनेक्ट केलाय. कुणासोबत कनेक्ट केला आपण, कुणासोबत कनेक्ट केला याला, तर याला आपण कनेक्ट केलेला आहे फील्ड व्हॅलन्स बँड सोबत. कुणासोबत केला बेटा, फील्ड व्हॅलन्स बँड सोबत काय केलेलं आहे, कनेक्ट केलेला आहे. एक लक्ष द्या, तुमच्या सेम बुक्स मध्ये असे डायग्राम्स इकडे बघा. आता एक लक्ष द्या, आता काय होणार, याची मेटॅलिक कंडक्टिव्हिटी वाढणार. मला एक सांगा, तुमचं एखादं वायर आहे, मध्ये ब्रेक झालं, तुटलं, तुम्ही जॉईंट करता की नाही, जॉईंट केली की परत इलेक्ट्रिसिटी फ्लो होती की नाही, होते ना. त्याच पद्धतीने बाळांनो, जेव्हा आपल्या फील्ड व्हॅलन्स बँडला आणि कंडक्शन बँडला आपण कनेक्ट करतो किंवा एक दुसऱ्यासोबत ओव्हरलॅप करतो, काय शब्द दिलाय बाळांनो, दुसरा ओव्हरलॅपिंग. काय केलं आपण, ओव्हरलॅपिंग. जेव्हा ह्या दोघा बँडना आपण ओव्हरलॅप करतो त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. काय होते बाळांनो, इलेक्ट्रिसिटी काय होते, फ्लो. काय होते, इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. ठीक आहे. बट इलेक्ट्रिसिटी कधी फ्लो होते, ज्यावेळेस आपण एमटी कंडक्शन बँड आणि तुमचा बाळांनो फील्ड व्हॅलन्स बँडला काय करतो, ओव्हरलॅप करतो. काय करतो बाळांनो, ओव्हरलॅप करतो. त्यावेळेस आपली इलेक्ट्रिसिटी काय होते बेटा, फ्लो होते, राईट. आणि तुम्हाला माहिती, जिथे इलेक्ट्रिसिटी फ्लो होते किंवा जे इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर असतात त्याला आपण म्हणतो कंडक्टर. काय म्हणतो, कंडक्टर. आणि कंडक्टरचं काम नेहमी कोण करतात बाळांनो, मेटल. तर मोरल ऑफ द स्टोरी हीच आहे की मेटल हे गुड कंडक्टर असतात. आणि अशा प्रकारे आपल्याला फक्त बँड थेरीमध्ये शिकायचं होतं. आपण जस्ट इमॅजिन केलं की हा एक बँड आहे तुमचा, हा एक बँड आहे, हा आहे तुमचा कंडक्शन बँड, हा आहे तुमचा व्हॅलन्स बँड. जर एक्झाम्समध्ये मोस्ट याच्यावरून टॉपिक्सला क्वेश्चन्स येत नाही, बट आला तर कसं लिहायचं ते सांगतो तुम्हाला. इन मेटॅलिक कंडक्टर एमटी कंडक्शन बँड इन मेटॅलिक कंडक्टर. बघा, एक थेरीची लाईन लिहून देतो बघा. मेटॅलिक कंडक्टर, इकडे लक्ष द्या. जर असा क्वेश्चन आलाच, मेटॅलिक कंडक्टर काय आहे, तर तुम्ही लिहू शकतात इन मेटॅलिक कंडक्टर. काय लिहायचंय, इन मेटॅलिक कंडक्टर्स एमटी. इन मेटॅलिक कंडक्टर एमटी. काय लिहायचं तुम्हाला, एमटी. एमटी कोण आहे सांगा, एमटी कोण आहे, एमटी कंडक्शन बँड. एमटी कंडक्शन बँड ओव्हरलॅप. काय झालाय बाळांनो, ओव्हरलॅपिंग विथ. कुणासोबत ओव्हरलॅपिंग झालाय, विथ फील्ड व्हॅलन्स बँड. कुणासोबत ओव्हरलॅप झालाय, फील्ड व्हॅलन्स बँड. एवढं एक लाईन लिहायची आणि एवढी एक डायग्राम काढून द्यायची. तुम्हाला 2 मार्क मिळून जातील. आला प्रश्न तर, मोस्ट याच्यावरून प्रश्न येत नाही. पण एक तुम्हाला लक्षात ठेवायचंय की ह्या दोघांमध्ये काय झालेलं असतं, ओव्हरलॅपिंग. किंवा तुमचा एमटी कंडक्शन बँड आणि फील्ड व्हॅलन्स बँड काय झालेलं असतं, एक दुसऱ्याला कनेक्ट. ओव्हरलॅपिंग ऐवजी तुम्ही कनेक्ट शब्द वापरला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, कनेक्ट इच अदर ऑफ द एमटी कंडक्शन बँड अँड फील्ड व्हॅलन्स बँड. समजली कन्सेप्ट. ओके, नेक्स्ट बेटा सेमी कंडक्टर आहे. कसा आहे, सेमी कंडक्टर. आता सेमी कंडक्टर्स मध्ये ज्या प्रॉपर्टीज असतात ह्या मेटल्स आणि कुणाच्या असतात, नॉन मेटलच्या. कुणाच्या असतात, मेटल्स आणि नॉन मेटल. आणि जे एलिमेंट किंवा जे कंपाऊंड्स किंवा जे सबस्टन्स मेटल आणि नॉन मेटलच्या कंबाईन प्रॉपर्टी दाखवतात त्याला आपण म्हणतो मेटॅलॉइड. काय म्हणतो, मेटॅलॉइड्स. काय म्हणणार आहे आपण बाळांनो त्याला, मेटॅलॉइड. म्हणजे सेमी कंडक्टरला दुसरं नाव काय, सुंदर अमर, काय नाव आहे, मेटॅलॉइड्स. काय नाव आहे, मेटॅलॉइड्स. आणि मेटॅलॉइड्स काय करतो, शोज द बोथ प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. आले लक्षात. बट ही जी काय मेटॅलॉइड्स आहेत किंवा सेमी कंडक्टर आहेत याचा स्टडी आपल्याला कुणामध्ये करायचा आहे माहिती बाळांनो, तर याचा स्टडी आपल्याला करायचा आहे बँड थेरीमध्ये. तर तुम्हाला माहिती 2 प्रकारचे बँड असतात. किती प्रकारचे बँड असतात, ओय किती प्रकारचे बँड असतात भाऊ, 2 प्रकारचे बँड असतात. किती प्रकारचे बँड असतात, 2 प्रकारचे बँड असतात. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, 2 प्रकारचे बँड असतात. एक असतो तुमचा व्हॅलन्स बँड आणि दुसरा कोण असतो, ओय कोण असतो दुसरा, कंडक्शन बँड. डायरेक्ट काढतो आता मी, इकडे लक्ष द्या. एक आहे व्हॅलन्स बँड, एक आहे कंडक्शन बँड. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी.
एक आहे व्हॅलन्स बँड, एक आहे कंडक्शन्स बँड. ठीक आहे, आता एक लक्ष द्या, हा आहे तुमचा, जस्ट इमॅजिन करा एक खाली नेहमी ना व्हॅलन्स बँडला काढायचं. कुणला काढायचं? खाली खाली कुणला काढायचं? व्हॅलन्स बँडला. व्हॅलन्स बँड कसा असतो? फील्ड. कसा असतो? फील्ड. आणि कंडक्शन बँड कसा असतो? एम्प्टी. बस कन्सेप्ट समजून घ्या. इथे काय लिहिता येईल आपल्याला? फील्ड व्हॅलन्स बँड, राईट? फील्ड व्हॅलन्स बँड. आणि इथे कोण असतो तुमचा? कोण असेल? हा, एम्प्टी. व्हेरी गुड. एम्प्टी कंडक्शन बँड. ओके, इकडे बघा एम्प्टी कंडक्शन्स बँड. आता बघा इकडे काय होणार आहे बघा. आता हा तुमच्या मेटल्स आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टी दाखवतो. कोणाच दाखवतो बेटा? नॉन मेटल्स आणि मेटलच्या प्रॉपर्टी दाखवतो. तर ह्या दोघांमधली जी कनेक्टिव्हिटी असणार आहे, आता हे दोघे एकमेकांना ओव्हरलॅप होतील का? नाही. ओव्हरलॅप होणार असतील तर ओव्हरलॅप झाले की कोणता बनतो आपला? मेटॅलिक कंडक्टर, ज्याची कंडक्टिव्हिटी गुड असते. बट सेमी कंडक्टरची कंडक्टिव्हिटी थोडी कमी असते अकॉर्डिंग टू किंवा कुणाच्या कंपॅरेटिव्हली बेटा? मेटलच्या, राईट? तर मग ह्या मधला डिस्टन्स थोडा कमी ठेवायचा. कसा ठेवायचा आहे? थोडा कमी. कसा ठेवायचा बेटा? थोडा कमी. म्हणजे एवढा याच्यामध्ये काय असणार आहे बाळांनो? डिफरन्स असणार आहे सेमी कंडक्टर्स मध्ये. आणि सेमी कंडक्टर्स मध्ये जो दोघांमधला बँड गॅप असतो, काय म्हणायचं याला? बँड गॅप. तो कसा असतो? स्मॉल बँड गॅप. क्या बात आहे भाई, सबको पता है. आणि याला काय म्हणायचं? स्मॉल बँड गॅप. लक्षात ठेवायचं, सेमी कंडक्टर्स मध्ये तुमचा एम्प्टी कंडक्शन्स बँड आणि फील्ड व्हॅलन्स बँड मध्ये जो बँड गॅप असतो तो कसा असतो? स्मॉल. कसा असतो? स्मॉल. कुणामध्ये स्मॉल बँड गॅप असतो बेटा? सेमी कंडक्टर्स किंवा मेटलॉइडच्या प्रॉपर्टीज मध्ये. याच्यामध्ये थिअरीमध्ये कसं लिहिणार तुम्ही? लिहू शकतात इन सेमी कंडक्टर एम्प्टी कंडक्शन्स बँड अँड फील्ड व्हॅलन्स बँड हॅव्हिंग किंवा बिटवीन स्मॉल बँड गॅप. दोघांमध्ये काय असतो? स्मॉल बँड गॅप. एक सेंटेन्स लिहा बाळांनो, जमेल ना लिहायला? पाठ्यपुस्तकात लिहिलं तसंच लिहायचंय. फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचंय? दोघांमध्ये कोणता गॅप असतो बेटा? स्मॉल बँड गॅप. त्याला म्हणायचं सेमी कंडक्टर्स. ओके, पुढे आहे नॉन मेटॅलिक कंडक्टर्स. इनडायरेक्टली बाळांनो नॉन मेटॅलिक कंडक्टरला एक सुंदर नाव आहे, तुम्हाला माहिती आहे काय आहे? इन्सुलेटर. आणि इन्सुलेटरचा अर्थ होतो नॉन मेटल. काय अर्थ होतो बाळांनो? नॉन मेटल. आणि तुम्हाला माहिती आहे जे नॉन मेटल तुमचे असतात हे इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर आहेत. काय बाळांनो? बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. काय असतं? बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. व्हेरी गुड. याचा अर्थ ह्या दोघांमधला जो काय बँड गॅप असणार आहे हा कसा असणार आहे? लार्ज. कसा असणार आहे? लार्ज. वेरी गुड. क्या बात है यार, सबको आ रहा है. चलो ध्यान से देखना बेटा. चलो हम निकालते डायग्राम से पढ़ते हैं. चलो तो हमने निकाला एक, आपको पता है सबसे पहले तो हम क्या निकालते हैं? फील्ड वैलेंस बैंड. फिर हमने क्या निकाला बेटा? बोलो बोलो. हाँ, एम्प्टी कंडक्शन बैंड, राइट? ओके, हमने वो निकाला. लेकिन इसमें हमें क्या करना है? जो एनर्जी गैप है वो कैसा दिखाना है बेटा? लार्ज. कैसा दिखाना है? लार्ज. वेरी गुड. कैसा दिखाना है? लार्ज. चलो सेमीकंडक्टर से लार्ज दिखाना है. देखो अभी सब लोग देखो 2 मिनट्स के लिए इधर इसको फिल करना है. तो इस इधर क्या लिखना है आपको? सबसे पहले एग्जाम्स में भी लिखना है. क्या लिखना है? फील्ड वैलेंस बैंड. मैं आपको ना आपकी जो थिंकिंग है ना उसी थिंकिंग से पढ़ा रहा हूं. मैं ज्यादा डिफिकल्ट लैंग्वेज से नहीं पढ़ा रहा हूं. ठीक है, ये समझ लेना आप लोग. ठीक है, लेकिन सही पढ़ा रहा हूं. मैं जो पढ़ा रहा हूं यही करना है आपको. ठीक है, ऐसा ही पढ़ना है सिंपल लैंग्वेज में, डिफिकल्ट लैंग्वेज में नहीं पढ़ना है. चलो, और ये क्या है हमारा? एम्प्टी. बोलो. एम्प्टी कंडक्शन बँड. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? ओके. आता बघा बाळांनो, हा जर नॉन मेटल असेल तर यांच्यामधला जो काही बँड गॅप असेल तो कसा असेल? लार्ज. कसा असेल बाळांनो? लार्ज. कसा असतो? लार्ज. तर इथं दिसतंयच ना डिस्टन्स किती गॅप याच्यामध्ये? लार्ज है ना? लार्ज. लार्ज एनर्जी गॅप. आणि बाळांनो मी तुम्हाला सांगितलं होतं जिथे लार्ज एनर्जी गॅप असतो त्याला आपण काय म्हणतो? फॉरबिडन झोन. काय म्हणतो? फॉरबिडन झोन. तर मी एक गोष्ट सांगितली त्याला काय म्हटलं होतं? फॉरबिडन झोन. काय म्हणायचं त्याला? फॉरबिडन झोन. आता बारकाईने ऐका बाळांनो, या फॉरबिडन झोन वरून सुद्धा कधी कधी तुम्हाला डेफिनेशन विचारली जाते. डिफाइन फॉरबिडन झोन. काय विचारली जाते?
डिफाईन फॉरबिडिन झोन. तो बाळांनो जर तुम्हाला क्वेश्चन्स विचारला गेला डिफाईन फॉरबिडिन झोन तर तुम्ही काय करणार बघा इकडे जरा. फॉरबिडिन झोन अशी तुम्हाला जर डेफिनेशन विचारली गेली तर तुम्ही काय लिहायचे माहिती बाळांनो बघा. द लार्ज एनर्जी गॅप बिटवीन कुणामध्ये बाळांनो तर एम्प्टी कंडक्शन बँड अँड फील्ड व्हॅलन्स बँड अँड दिस एनर्जी गॅप इज नोन ॲज फॉरबिडिन झोन. त्यालाच काय म्हणायचं फॉरबिडिन झोन. जमेल ना लिहायला तुम्हाला का लिहून देऊ मी? जमेल ना? ओके. काहीच अर्थ नाही बाळांनो इकडे बघा काहीच अडचण नाहीये. ह्या तुमच्या एम्प्टी कंडक्शन बँड आणि फील्ड व्हॅलन्स बँड मधला जो काही लार्ज एनर्जी गॅप आहे ना बाळांनो त्यालाच आपण काय म्हणणार आहे फॉरबिडिन झोन. इथे बघा सगळ्यात पहिले इन्सुलेटर मध्ये एनर्जी गॅप कसा आहे लार्ज. कसा बेटा लार्ज डायरेक्ट. सेमीकंडक्टर मध्ये कसा आहे स्मॉल. सेमीकंडक्टर मध्ये एनर्जी गॅप कसा आहे स्मॉल. आणि बाळांनो तुमच्या पाठीमागच्या ज्याला आपण कंडक्टर म्हणतो किंवा मेटल्स म्हणतो त्याच्यामध्ये कसा आहे बेटा गॅपच नाहीये. गॅप नाहीये. एक दुसऱ्याला डायरेक्ट कसे ते कनेक्टेड. कसे आहेत कनेक्ट. लक्षात तुमच्या ओके. म्हणजेच तुमच्या मेटल किंवा कंडक्टर मध्ये तुमचे जे काही तुमचा कंडक्शन बँड असतो आणि व्हॅलन्स बँड असतो तो कनेक्ट असतो. त्यानंतर तुमच्या कंडक्शन बँड आणि तुमच्या व्हॅलन्स बँड मध्ये स्मॉल गॅप असतो. पुढे सेमी कंडक्टर मध्ये आणि इन्सुलेटर मध्ये बाळांनो तो गॅप कसा असतो रे लार्ज. कसा असतो लार्ज. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? ओके. तर ही होती तुमची बँड थेरी. काय होती बाळांनो बँड थेरी. आता एक आपण सुंदरशा नवीन टॉपिक कडे जाणार आहोत जो टॉपिक आपला समोर दिलेला आहे एक्सट्रिन्सिक सेमी कंडक्टर अँड डोपिंग. आता एक्सट्रिन्सिक सेमी कंडक्टर म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो बाळांनो. मला सांगा बाळांनो एखाद्या नॉन मेटल्स मध्ये बार काय नाही का स्टोरी. एखाद्या नॉन मेटल्स मध्ये आपण जर मेटलला कंबाईन केलं तर तो कोण तयार होतो सेमी कंडक्टर्स म्हणजेच मेटॅलॉइड. सेमी कंडक्टर म्हणजे कोण मेटॅलॉइड्स. म्हणजे जर तुम्ही मेटल मध्ये किंवा सॉरी नॉन मेटल्स मध्ये जर मेटलला कंबाईन केलं तर बनणारा कोण असतो सेमी कंडक्टर. त्यालाच आपण म्हणतो बाळांनो एक्सट्रिन्सिक सेमी कंडक्टर. म्हणजे जो आपण बनवलाय ओके त्याला म्हणतात एक्सट्रिन्सिक सेमी कंडक्टर्स. आता बार काही नाही का बाळांनो. आता हे जे सेमी कंडक्टर बनवण्याची प्रोसेस असते किंवा त्याला एक दुसऱ्यात ऍड केलं जातं ह्या प्रोसेसला डोपिंग म्हणतात. काय म्हणतात डोपिंग. काय म्हणतात डोपिंग. तर कधी कधी तुम्हाला डेफिनेशन येते डिफाईन डोपिंग. काय डेफिनेशन येते बाळा डिफाईन डोपिंग. काय येतं डिफाईन डोपिंग. तर तुम्ही काय लक्षात ठेवायचं बघा इकडे द प्रोसेस. काय म्हणायचं द प्रोसेस ऍडिशन ऑफ मायन्यूट क्वांटिटीज ऑफ इम्प्युरिटी टू अ सेमी कंडक्टर टू इन्क्रीज द कंडक्टिव्हिटी. बघा बाळांनो एखादा तुमचा सेमी कंडक्टर आहे बाहेर काही नाही का. एखादा तुमचा सेमी कंडक्टर आहे आणि तुम्हाला माहितीच आहे जो तुमचा सेमी कंडक्टर असतो हा कंडक्टिव्हिटीला थोडा स्मॉल काय करतो कंडक्ट करतो. इलेक्ट्रिसिटीला कसा कंडक्ट करतो बेटा. इलेक्ट्रिसिटी जी आहे तुमची तिला कसा कंडक्ट करतो स्मॉल थोड्याफार प्रमाणात. कशी करतो थोड्याफार प्रमाणात आहे ना. बघा सेमी कंडक्टर कंडक्ट इलेक्ट्रिसिटी फॉर स्मॉल क्वांटिटी. कमी प्रमाणात करतो राईट. बट त्याच्यामध्ये जर आपण अजून मेटलला जर ऍड केलं तर कंडक्टिव्हिटी काय होईल वाढेल. कंडक्टिव्हिटी काय होईल वाढेल. म्हणजे बघा जर तुमच्या सेमी कंडक्टर मध्ये जर नॉन मेटलचे कॅरेक्टर कमी असतील आणि मेटलचे कॅरेक्टर जर जास्त असतील तर बाळांनो बनणारा कोण असणार आहे तुमचा त्याची कंडक्टिव्हिटी काय होणार आहे डायरेक्टली वाढणार आहे. आलं लक्षात तुमच्या. कारण मेटल हा गुड कंडक्टर आहे. जर आपण त्याचे कॅरेक्टर वाढवले राईट आलं लक्षात तुमच्या तर त्याला काय म्हणतात डोपिंग. काय म्हणतात डोपिंग. आलं लक्षात ओके. समजलं तुमच्या डोक्यात आलं ओके. बघा तर इकडे लक्ष द्या बाळांनो. तर डोपिंग म्हणजेच काय बाळांनो द प्रोसेस ऍडिशन ऑफ मायन्यूट क्वांटिटीज ऑफ इम्प्युरिटी टू अ सेमी कंडक्टर टू इन्क्रीज इट्स कंडक्टिव्हिटी. त्याच्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी काय होते इन्क्रीज होते. आणि जी इम्प्युरिटी आपण ऍड केलेली आहे सेमी कंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी त्या इम्प्युरिटीला काय म्हणतात डोपेंट. काय म्हणतात डोपेंट. द ऍडेड इम्प्युरिटी. जी इम्प्युरिटी आपण सेमी कंडक्टर मध्ये ऍड केलेली आहे कशासाठी ऍड केली आहे सेमी कंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढण्यासाठी जी ऍड केली त्याला काय म्हणतात डोपेंट. काय म्हणतात डोपेंट. तर बाळांनो तुमच्या एक्सट्रिन्सिक सेमी कंडक्टरचे दोन टाइप्स असतात. इकडे लक्ष द्या. तुम्हाला नोट्स लिहायला देणार मी. तुम्ही लक्ष द्या बाळांनो फक्त समजून घ्या ओके. बघा नोट्स लिहायला देणार शेवटला फक्त इकडे लक्ष द्या. बघा बाळांनो आता
हे जे काही तुमचे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर असतात, कोण? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तर तुम्हाला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर काय आहे असं जरी विचारलं ना तर काय लिहायचं माहिती का? अ डॉप्ड सेमीकंडक्टर हॅव्हिंग हायर कंडक्टिव्हिटी दॅन प्युअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय? जो ऑलरेडी सेमीकंडक्टर आहे किंवा मेटॅलॉइड आहे, बट त्याच्यामध्ये आपण एक्सट्रिन्सिक बनवण्यासाठी अजून कॅरेक्टर कोणाचे ऍड केलेत? मेटलचे, म्हणजे इम्प्युरिटी ऍड केली मेटलची. आलं लक्षात? त्याच्यामध्ये त्याची कंडक्टिव्हिटी वाढली. जी आपण वाढवलेली कंडक्टिव्हिटी आहे त्या सेमीकंडक्टरला काय म्हणतात? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. काय म्हणायचं बाळांनो? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. राईट? म्हणजे बघा इकडे बाळांनो, तुमचा 2 मिनिटासाठी सेमीकंडक्टरला तुम्ही मेटॅलॉइड म्हणा. काय म्हणा? मेटॅलॉइड. एक तुमचा रिअल मेटॅलॉइड आहे, तुम्हाला माहिती आहे. एखादा तुमचा रिअल मेटॅलॉइड्स आहे, पेरियोडिक टेबल्स मध्ये मेटॅलॉइड्स आहेत, तुम्हाला माहिती आहे. मेटल्स पण एलिमेंट आहेत, नॉन मेटल्स पण एलिमेंट आहेत आणि मेटॅलॉइड्स सुद्धा आहेत. तर तुमच्या पेरियोडिक टेबल्स मधला कोणताही मेटॅलॉइड्स आहे आणि जो तुमचा कोणताही मेटॅलॉइड्स आहे त्याची प्रॉपर्टीज कोणती असते किंवा तो कोणता कंडक्टर असतो? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. कोणता असतो? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. बट आपण काय केलं? त्याची कंडक्टिव्हिटी वाढण्यासाठी त्याच्यामध्ये अजून कशाला ऍड केलंय बाळांनो? आपण मेटलला ऍड केलं. अजून कशाला ऍड केलं आपण? त्याच्यामध्ये मेटलला ऍड केलं. म्हणजे आपण ऍड केलंय ना, म्हणून त्याला काय म्हणायचं? एक्सट्रिन्सिक. म्हणजे एक्स्ट्रा ऍड केलं ना आपण कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, म्हणून त्याला म्हणतात एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. काय म्हणतात? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तर बाळांनो, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे 2 टाईप आहेत. एक आहे एन टाईप, एक आहे पी टाईप. कोणता टाईप आहे? एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर्स. ओके. सो बेटा, जो एन टाईप पी सेमीकंडक्टर आहे तो काय आहे तो आपण समजून घेणार आहोत. राईट? ओके. सो देखिए बेटा, एन टाइप सेमीकंडक्टर कंटेन increase the number of electron in the conduction band. एन टाइपचा जो सेमीकंडक्टर आहे त्याच्यामध्ये काय करतोय आपण? तर इलेक्ट्रॉनला इन्क्रीज करतोय. इलेक्ट्रॉनला काय करतोय? वाढवतोय. इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे कुठून वाढवतोय? कंडक्शन बँड मध्ये आपण इलेक्ट्रॉनला काय होतोय? वाढवतोय. जेव्हा आपण इलेक्ट्रॉन वाढणार आहे, आणि मी तुम्हाला कालही ही गोष्ट सांगितली आहे की जी तुमची इलेक्ट्रिसिटी फ्लो करते, ही इलेक्ट्रिसिटी कशामुळे करते? तर मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. जर आपण ह्या एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन वाढवले तर इलेक्ट्रॉनचे अजून मोमेंट होईल, म्हणजे इलेक्ट्रिसिटी व्यवस्थित फ्लो होईल. आलं लक्षात? ओके. तर अशा प्रकारचे आपण म्हणतो एन टाइप्स. सगळ्यात सोपं तर लक्षात ठेवा बाळांनो, एन टाइप सेमीकंडक्टर ऑब्टेन्ड बाय ऍडिंग. आता एन टाइप सेमीकंडक्टर बनतो कसा? एन टाइप सेमीकंडक्टर तुमचा बनतो कसा हे आपल्याला बघायचंय. तो एन टाइप सेमीकंडक्टरला काय केले? ग्रुप 15. कोणता ग्रुप बेटा? ग्रुप 15. मी सांगतो बाळांनो तुम्हाला, 2 मिनिटासाठी लक्ष द्या. ग्रुप 15 इलिमेंट्स ऍडेड किंवा बिलॉंगिंग टू द ग्रुप 14. म्हणजे काय केले? ग्रुप 15चा एलिमेंट आपण ग्रुप 14च्या एलिमेंट सोबत काय केला बेटा? कंबाईन केलाय. काय केला? कंबाईन केलाय. आलं लक्षात? 2 मिनिटासाठी. ओके. म्हणजे इकडे बारकाईने काय का? अँड द एन टाइप सेमीकंडक्टर इज ऑब्टेन्ड बाय. एन टाइप सेमीकंडक्टर बनतो कधी? तर ग्रुप 15 एलिमेंट टू इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर विच बिलॉंग टू द ग्रुप 14. ग्रुप 14 मधले जे काही तुमचे सेमीकंडक्टर असतात हे कोणत्या टाइपचे आहेत रे बाळांनो? इंट्रिन्सिक. कोणत्या टाइपचे असतात? ग्रुप 14चे, ग्रुप 14चे. ग्रुप 14 मध्ये येतं कोण कोण ते पण सांगतो, लक्ष द्या. ग्रुप 14 जो तुमचा पेरियोडिक टेबल्स मध्ये आहे ना बाळांनो, त्याच्यामध्ये कार्बन येतो, सिलिकॉन येतो. काशी गये संत पंडित. काशी गये संत पंडित है ना बेटा? सो बेटा, ह्या ग्रुप नंबर 14चे जे एलिमेंट्स असतात याच्यामध्ये काही मेटॅलॉइड्स आहेत. कोण आहेत बाळांनो? मेटॅलॉइड्स आहेत. याच्यामधल्या मेटॅलॉइड सोबत जर आपण ग्रुप नंबर 15चा एलिमेंट ऍड केला तर ग्रुप नंबर 15 मध्ये काही मेटल सुद्धा आहेत. कोण आहेत? मेटल्स आहेत. तो ग्रुप नंबर 15चा काही मेटल्स आपण जर ग्रुप नंबर 14च्या मेटॅलॉइड सोबत कंबाईन केला तर त्याची कंडक्टिव्हिटी वाढते. काय होते? कंडक्टिव्हिटी वाढते. आणि ही जी प्रोसेस आहे 15 नंबरच्याला 14 नंबर मध्ये ऍड करणे एलिमेंटला, ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो रे? एन टाइप सेमीकंडक्टर. जो नवीन बनणारा सेमीकंडक्टर आहे त्याला काय म्हणतात? एन टाइप सेमीकंडक्टर. तर ग्रुप नंबर 15 बघा बाळांनो, ग्रुप नंबर 15 मध्ये कोण येतं बघा? नायट्रोजन, नानावाला ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे? 15 सांगा बरं. नाना पाटेकरचा ग्रुप है ना? नाना पाटेकर ऐश्वर्या सब भिखारी वाला नहीं पढ़ लिया आप लोगों ने क्या यार? नाना पाटेकर ऐश्वर्या सब भिखारी. ठीक है. सो हसो मत यार. तुम्हाला जर लाज वाटत असेल तर श्रीमंत भिकारी म्हणा. ठीक आहे.
काय प्रॉब्लेम नाही भाऊ एक शब्द वापरले नाही, ठीक आहे. बर, हा ग्रुप नंबर 15चे एलिमेंट आहेत. हे ग्रुप नंबर 14चे एलिमेंट आहेत बाळांनो. जर आपण ग्रुप नंबर 14 आणि 15च्या एलिमेंटला जर कंबाईन्स केलं, मोस्ट वे कुणाला माहिती आहे, सिलिकॉन इज ऍडेड विथ फॉस्फरस. म्हणजेच बघा सिलिकॉन्स कुठे रे बबड्या, हे सिलिकॉन्स आहे. कोण आहे हा, सिलिकॉन्स. ह्या सिलिकॉन्सला कुणासोबत ऍड केले, फॉस्फरस सोबत. म्हणजे सिलिकॉन इज ऍडेड विथ फॉस्फरस. कोणासोबत ऍड केलाय, फॉस्फरस सोबत. जर ह्या दोघांना ऍड केलं तर बनणारा जो नवीन सेमीकंडक्टर आहे, बनणारा जो नवीन सेमीकंडक्टर आहे तो कोणत्या टाईपचा असणार आहे, एन टाईप सेमीकंडक्टर. बट एन टाईप सेमीकंडक्टर बघा, एवढं सगळं मी रामायण सांगितलंय, एवढी सगळी थेरी सांगितली, तुमच्या काय डोक्यात राहणार नाही बाबांनो, मला माहिती. तुम्ही एवढंच पोट्ट्यानं डोक्यात ठेवा की बाळांनो, एकच डोक्यात ठेवा, ग्रुप नंबर 15 आणि ग्रुप नंबर 14 चा एलिमेंट म्हणजे ग्रुप नंबर 14चा सिलिकॉन आणि ग्रुप नंबर 15चा फॉस्फरस जेव्हा एकत्रित करतो त्यावेळेस बनणारा जो सेमीकंडक्टर असतो त्याला काय म्हणायचं, एन टाईप सेमीकंडक्टर. आता तुम्हाला जर असा जरी क्वेश्चन्स आला, डिफाईन किंवा राईट द नोट्स ऑफ एन टाईप सेमीकंडक्टर, तर तुम्ही असं लिहा बबड्यांनो, ग्रुप नंबर 15 एलिमेंट्स ऍडेड विथ ग्रुप नंबर 14 एलिमेंट्स ऑफ सिलिकॉन है ना, अँड मेक द न्यू सेमीकंडक्टर किंवा जो नवीन सेमीकंडक्टर बनणार आहे दोघांचा मिळून त्याला काय म्हणायचं, एन टाईप सेमीकंडक्टर्स. बट दोन गोष्टी तुमच्या सेंटेन्स मध्ये यायला पाहिजेत. एन टाईप साठी ती यायला पाहिजे ग्रुप नंबर 15 आणि ग्रुप नंबर 14 चा एलिमेंट कंबाईन केल्यावरच काय तयार होतं तुमचा, एन टाईप सेमीकंडक्टर. ही बाकी थेरी सोडा रे, डोक्यात फक्त एकच ठेवा. आणि तुमच्या सीटी एक्झाम्स मध्ये तुम्हाला असं काही थेरी विरी नाही येणार पोट्ट्यांनो. तिथे डायरेक्ट लिहिलं असेल एन टाईप सेमीकंडक्टर, खाली ऑप्शन दिलेले असतील, पियर दिलेले असतील, त्याच्यामध्ये कुठेतरी ही पियर असेल सिलिकॉन आणि फॉस्फरसची स्पियर असेल, तर तुम्हाला आन्सर मध्ये कोण टिक करायचं आहे, सिलिकॉन आणि फॉस्फरस. जेव्हा सिलिकॉन आणि फॉस्फरसची स्पियर एकत्र येते किंवा सिलिकॉन आणि फॉस्फरस एकत्र येतो त्यावेळेस बनणारा कंडक्टर कोण असतो, एन टाईप सेमीकंडक्टर असतो. चला पुढचा आहे बाळांनो पी टाईप सेमीकंडक्टर. पी टाईप सेमीकंडक्टर बनतो कधी बाळांनो, तर बारकाईने लक्षात ठेवा. बघा, a p-type semiconductor is produced by doping the pure semiconductor material with and the impurity group 13. आता याच्यासाठी पण एक शॉर्टकट तुम्हाला सांगतो लेकरांनो, एक शॉर्टकट सांगतो. एन टाईपचा कधी बनतो ते एकदा मला सांगा. ग्रुप नंबर 15चा एलिमेंट ज्याचं नाव आहे फॉस्फरस, बरोबर ना, ओके. आणि ग्रुप नंबर 14चा एलिमेंट ज्याचं नाव आहे सिलिकॉन. जेव्हा दोघं कंबाईन्स होतात त्यावेळेस कोणत्या टाईपचा सेमीकंडक्टर बनतो रे बाबड्या, एन टाईप सेमीकंडक्टर. स्टोरी क्लिअर आहे, ओके. आता पी टाइप्स कधी बनतो ते सांगतो. जेव्हा बाळांनो तुमचा ग्रुप नंबर 14चा सिलिकॉन, कोण बाळांनो, 14चा सिलिकॉन आणि ग्रुप नंबर 13चा जर्मेनियम. कोण बेटा, जर्मेनियम. 13 मध्ये का 14 मध्ये रे, जर्मेनियम 14 मध्ये रे, नाही तो 14, हा दोघांपैकी एक. सॉरी ऐका, ग्रुप नंबर 13 मध्ये कोण कोण आहे ते पहिले लिहून घे. थांबा, ग्रुप नंबर 13 मध्ये आपण एलिमेंट लिहूयात, सगळ्यात सोपं, 2 मिनिटासाठी एलिमेंट लिहूयात आपण. ग्रुप नंबर 13 मध्ये येतं कोण कोण बघा, बोरॉन 13, बोरॉन एलिमेंट, बैंगन, आलू, गाजर, इन, थैला. ठीक आहे, बैंगन, आलू, गाजर, इन, थैली म्हटलं तरी पण चालेल. हे सगळे एका पिशवीमध्ये आहेत, ठीक आहे. सो याच्यामधला एखादा एलिमेंट्स जेव्हा तुमच्या ग्रुप नंबर 14 सोबत एलिमेंट सोबत कंबाईन होईल त्यावेळेस बनणारा सेमीकंडक्टर कोण असणार आहे, पी टाइप्स. म्हणजेच ग्रुप नंबर 14 एलिमेंट्स combine with group number 13 elements to make the new semiconductor and this is known as p-type semiconductor. त्यालाच काय म्हणायचं रे बाळांनो तुम्हाला, p-type semiconductor तुम्हाला काय म्हणायचं आहे, p-type semiconductor म्हणायचं आहे. ओके, कळलं का? मॅडमला बोलू बाहेरून, मॅडम करते. हा, त्याला काय म्हणायचं, p-type semiconductor म्हणायचं आहे. कळलं सगळ्यांना? ओके. तर मला एक सांगा बरं पोरांनो, एकदा एक टॉपिक क्लिअर आहे का तुमचा, एक टॉपिक क्लिअर आहे का, काय टॉपिक क्लिअर आहे का विचारलाय मी तुम्हाला. एन टाइप आणि पी टाइप्स काय कळलं व्यवस्थित? एन टाइप आणि पी टाइप्स कळलं बाळांनो? हा, एन टाइप आणि पी टाइप्स कळलं सगळ्यांना? हा, आणि जर तुम्हाला एलिमेंट्स मध्ये एक्झाम्पल्स मध्ये लिहायचं असेल ना, तुम्ही असं लिहा. इकडे पाठीमाग कसं लिहिलं बघा, इकडे पाठीमाग काय लिहिलं तुम्ही, एक्झाम्पल, डोपिंग ऑफ द सिलिकॉन विथ द फॉस्फरस. डोपिंग ऑफ द सिलिकॉन विथ द फॉस्फरस. तर आपण बी लिहूयात डोपिंग. याचा एक्झाम्पल कसं लिहू शकतो आपण, डोपिंग, लक्ष द्या कसं लिहू शकतो, डोपिंग ऑफ बोरॉन विथ
सिलिकॉन लिहा, किंवा सिलिकॉनच्या सोबत अजून एक पेअरला कोण असतो, सिलिकॉनच्या खाली कोणता एलिमेंट आहे, जर्मॅनियम. सिलिकॉन जर्मॅनियम सोबत जेव्हा आपला बोरॉन कंबाईन होईल, सिलिकॉन किंवा जर्मॅनियम सोबत जेव्हा आपला बोरॉन कंबाईन होईल त्यावेळेस बनणारा सेमीकंडक्टर कोण असणार आहे बाळांनो, पी टाईप सेमीकंडक्टर्स. अशा प्रकारे तुमचा इंस्ट्रक्शन आणि इंटरेस्ट टॉपिक संपलेला आहे. या सॉलिड स्टेट चॅप्टर मधला सगळ्यात शेवटचा आणि सुंदर टॉपिक, जिथून 100% क्वेश्चन येतोच. काय तो येतोच. तुम्ही म्हणाल सर एवढे कॉन्फिडेंटली का सांगतात की याच्यावरून 100% क्वेश्चन येतोच. आता मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो, तुम्ही ते उत्तर ऐका. बाळांनो, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक ह्या प्रॉपर्टीज आपण 11वी सायन्स मध्ये सुद्धा तुमच्या केमिकल बॉन्डिंग नावाच्या चॅप्टर मध्ये शिकलोत. म्हणजे सॉलिड स्टेट मधून जरी क्वेश्चन नाही आला तरी कुठून येऊ शकतो, केमिकल मधून येऊ शकतो. बर, तिथून नाही आला बाबड्यांनो, ठीक आहे, त्याला मायनस करून टाकलं तर 12वी सॉलिड स्टेट मध्ये सुद्धा आहे. आणि इथून नाही आला बाळांनो तर पुढचं एक सांगतो, तुमच्या फिजिक्स मधून सुद्धा या टॉपिक वरून क्वेश्चन येतो. तुम्हाला सर फिजिक्सचं काय रिलेशन केमिस्ट्री सोबत, अरे बाबड्यांनो, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द करंट्स असे जे टॉपिक्स आहेत ना तुमचे फिजिक्स मधले, एक चॅप्टर बेटा मॅग्नेटिक मटेरियल नावाचा, त्या चॅप्टर मध्ये सुद्धा तुम्ही परत एकदा डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि तुमचं फेरोमॅग्नेटिक टॉपिक शिकणार आहात. आणि त्याचे बी, फिजिक्सचे बी, केमिस्ट्रीचे बी किंवा 11वीच्या केमिस्ट्रीचे बी टॉपिकचे एक्झाम्पल सेम आहेत, सेम आहेत, सेम आहेत. कन्सेप्ट सेम आहेत. म्हणजे हा टॉपिक तुम्हाला फिजिक्स मध्ये पण उपयोगी आहे, कुठे उपयोगी आहे, केमिस्ट्री मध्ये सुद्धा उपयोगी आहे. हे तुम्हाला ॲज इट इज लक्षात ठेवायचे बाळांनो. प्रश्न इथून येणारच, प्रश्न इथून येणारच. सीईटी मध्ये तरी प्रश्न इथून येणारच किंवा बोर्ड मध्ये तरी प्रश्न इथून येणारच, चाहे तो फिजिक्स मध्ये येऊ द्या किंवा केमिस्ट्री मध्ये येऊ द्या, पण येतो. थोडं लक्ष द्या. ह्या टॉपिकला तुम्ही थोडं लक्ष देत नाही. तुम्हाला असं वाटतं शेवटचा टॉपिक आहे, सॉलिड स्टेट 3 मार्काला आहे, इथून काहीच येणार नाही, तुम्हाला असं वाटतं. तर तुमचा हा डोक्यात जो गोड गैरसमज असतो ना कायम, तो थोडा ना दूर ठेवी जात जा आणि थोडा अभ्यासाकडे लक्ष द्या. हा बघा आता, डायमॅग्नेटिक्स काय असतं, डायमॅग्नेटिक कोणत्या सबस्टन्सला म्हटलं जातं, तर बारकाईने ऐका. द सबस्टन्स, असा सबस्टन्स विथ ऑल इलेक्ट्रॉन्स, पिरियड. ज्या सबस्टन्स मध्ये सगळे इलेक्ट्रॉन जोडीनी आहेत. कसे बाळांनो, जोडीनी आहेत. आणि ते जोडीनी असल्यामुळे मला एक सांगा, ज्यांनी जोडी बनवली ते परत दुसऱ्यासोबत जोडी बनवेल का, नाही बनवणार. नाही बनवणार. म्हणून तो काय करतो, वीकली रिपेल करतो. म्हणजे तुझी गरज नाही, मला ऑलरेडी गर्लफ्रेंड आहे, नवीन गर्लफ्रेंडची गरज नाही, ठीक आहे, असं करतो. कळलं का. मग बघा, वीकली रिपेल बाय द मॅग्नेटिक फील्ड. मग तो मॅग्नेटिक फील्डला रिपेल करतो म्हणजे त्याला कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत नाही. अशा सबस्टन्सला आपण डायमॅग्नेटिक म्हणतो. एक्झाम्पल आहे N2, एक्झाम्पल आहे F2, एक्झाम्पल आहे NaCl, एक्झाम्पल आहे H2O, एक्झाम्पल आहे बेन्झीन. हे सगळे कुणाचं नेचर दाखवतात रे बाळा, डायमॅग्नेटिक्स. कुणाचं नेचर दाखवतात, डायमॅग्नेटिक्स. ठीक आहे. आता बाळांनो, ही डायमॅग्नेटिक नावाचा टॉपिक केमिकल बॉन्डिंगच्या एका चॅप्टर्स मध्ये मी टॉपिक मध्ये शिकवला होता, ज्याचं नाव आहे MOT. ऐकलंय, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. अरे किती इंपॉर्टंट टॉपिक यार, 11वीचा तो केमिकल बॉन्डिंगचा. MOT वरून सुद्धा तुम्हाला नीट JEE सीट सारख्या एक्झाम्स मध्ये क्वेश्चन असतो. तुमचं लक्ष कुठं असतं काय कळत नाही मला. लक्ष चांगल्या ठिकाणी देत जा रे पोट्ट्यांनो. आणि डोक्यात जरा विचार बदला. ठीक आहे, डायमॅग्नेटिक सारखं राहा थोड्या दिवसासाठी. मी असं नाही म्हणतलं की स्पियर शोधा, मी असं सांगतोय डायमॅग्नेटिक साठी राहा. 12वी मध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर नेचर कुणासारखं ठेवावं लागेल तुम्हाला, डायमॅग्नेटिक. कुणासारखं नेचर ठेवावं लागेल, डायमॅग्नेटिक सारखं नेचर ठेवावं लागेल. लक्षात, डायमॅग्नेटिक सारखं नेचर ठेवा. आता याच्यामध्ये तुम्हाला 1 मिनिटासाठी पोरांना सांगून टाकतो. आता नव्हती सांगायची इच्छा पण सांगतो. हे कसं कळतं की आपल्याला पिअरने का अनपिअरने बेटा, MOT मध्ये मी तुम्हाला काढून दाखवले ते असे इलेक्ट्रॉन्स 1 2. आता N2 मध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती असतात, नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन किती रे पोरा, नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन किती पोऱ्या, 7, राईट. मग 2 नायट्रोजनकडे किती झाले बाळांनो, 14 इलेक्ट्रॉन्स. बरोबर, 14 इलेक्ट्रॉन्स MOT प्रमाणे काढा. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. बेटा इथं सगळ्यांना पियर आहे. काय इथं सगळ्यांना पियर आहे, सगळ्यांना जोडी आहे. लक्षात ठेवा, इथं सगळ्यांना जोडी आहे, सगळे इलेक्ट्रॉन पियरने दिसत आहेत. आणि म्हणून ह्या N2चं नेचर काय असणार आहे, डायमॅग्नेटिक. त्याच पद्धतीने F2 ची सुद्धा असं पेअरिंग येणार आहे, NaCl चं सुद्धा असं पेअरिंग येणार आहे, H2 चं सुद्धा पेअरिंग येणार आहे, बेन्झीनचं सुद्धा पेअरिंग येणार आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, जी डायमॅग्नेटिक सबस्टन्स असतात हे मॅग्नेटिक फील्डला वीकली रिपेल करतात, अट्रॅक्ट नाही करत. काय करतात, रिपेल करतात. काय करतात, रिपेल करतात. लक्षात, अट्रॅक्ट करत नाहीत. लक्षात. ओके,
पुढे बाळांनो पॅरामॅग्नेटिक काय आहे ते लक्ष द्या. द सबस्टन्स विथ, आता बघा ही भुकेलेलं आहे थोडंसं, ठीक आहे. द सबस्टन्स विथ, ठीक आहे, अनपियर्ड इलेक्ट्रॉन्स. याच्याकडे थोडेफार प्रमाणात काय असतात, अनपेड इलेक्ट्रॉन असतात, पण थोडेफार असतात, लय अनपेड इलेक्ट्रॉन नसतात. याची एखाद्याला मैत्री करण्याची लई इच्छा नसते, पण इच्छा किती असते, थोडी. माझ्या मित्रांना 2-2 गर्लफ्रेंड आहे, तर मला एकतरी असावी, अशा उद्देशाचा कोण असतो, पॅरामॅग्नेटिक. कोण असतं बाळांनो, पॅरामॅग्नेटिक. बरोबर, ओके. आता एक लक्ष द्या. बट हा कसा अट्रॅक्ट होतो मग, वीकली अट्रॅक्टेड. वीकली अट्रॅक्टेड, जमलं तर जमलं, ट्राय करून बघतो. कोण ट्राय करून बघतो, पॅरामॅग्नेटिक. आलं लक्षात, ओके. कोणासोबत ट्राय करतो, मॅग्नेटिक फील्ड सोबत. आणि का ट्राय करतो बाळांनो, तर त्यांच्याकडे काय असतं रे बाळांनो, इथं प्लस प्लस साईन आहेत हा, तर यांच्याकडे काय असतं बाळांनो, तर अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात, अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. आणि तुम्हाला जर कळत नसेल की अनपेड इलेक्ट्रॉन कसे प्रेझेंट असतात, तर मी तुम्हाला एक ऑक्सिजनच्या एक्झाम्पल मधून सांगतो कसे असतात. आता बघा, हा कोण आहे तुमचा, O2. कोण आहे, O2. एका ऑक्सिजनकडे किती इलेक्ट्रॉन असतात, 8. किती असतात, 8. हे 8 असतात ना, ओके. दोघांची मिळून किती झाले रे बाळा, 16. किती झाले, 16. आता बारकाईने लक्ष द्या बाळांना. इकडे बघा, हे इलेक्ट्रॉन असे भरले होते मी, इथपर्यंत किती भरलेत मी, 14. परत असं पेअर करा बरं, 15 आणि 16. दोघे अनपेड आहेत. कसे, दोघं बी अनपेड. कसे, दोघं बी अनपेड. यांना पेड केलं की 17-18 म्हणलं का, 17-18 म्हणलं परत पेअर होती. अनपेड यांचे लास्ट व्हॅलन्स सेलमध्ये O2च्या सुद्धा ऑक्सिजन अनपेड असतात. आणि म्हणून तो कोणाचं नेचर दाखवतो, पॅरामॅग्नेटिकचं. जिथे हे शिकवायचं डिटेल तिथे मी शिकवेल, पण तुम्हाला डोक्यात काय ठेवायचं, डायमॅग्नेटिक मॅग्नेटिक फील्डला विकली रिपेल करतो. कसं करतो, विकली रिपेल. कोण, डायमॅग्नेटिक. त्यानंतर पॅरामॅग्नेटिक कसा करतो, विकली अट्रॅक्टेड. विकली अट्रॅक्टेड, ठीक आहे, ओके. आणि त्यानंतर बाळांनो इकडे चला जरा, तर एक आहे फेरोमॅग्नेटिक. हा सगळ्यात भयानक, हा सगळ्यात भयानक, ठीक आहे. बघा, याने विचार केलेलाच आहे, मला मैत्रीण पाहिजे म्हणजे पाहिजे, काय पण होऊ द्या, काळी का असाना चालेल बाबा, पण पाहिजे म्हणजे पाहिजेच, ठीक आहे. तो कोण असतो, फेरोमॅग्नेटिक. बघा, द सबस्टन्स कंटेन लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. या सबस्टन्स कडे सगळ्यात जास्त लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात आणि स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड मॅग्नेटिक फील्ड. आणि त्यामुळे हा मॅग्नेटिक फील्डला कसा अट्रॅक्ट होतो, स्ट्रॉंग. आता याच्यासाठी तुम्हाला एक टेक्निक सांगून ठेवतो. फेरोमॅग्नेटिक नेचर दाखवणारे जे इलिमेंट असतात हे तुमचे नेहमी डी ब्लॉकचे असतात. कोणते असतात रे बाबड्या, डी ब्लॉक. हे खूप भुकेलेले असतात, कारण यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन असतात. कारण यांच्या व्हॅलन्स सेलमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स असतात. 10 मधला एक जरी कमी झाला तरी यांची स्टॅबिलिटी राहत नाही, आणि म्हणून हे सारखे इलेक्ट्रॉनला शोधत असतात. कोणते बेटा, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मॅग्नेटिक फील्डला कसे अट्रॅक्टेड असतात, स्ट्रॉंगली. कसे अट्रॅक्टेड असतात, स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड मॅग्नेटिक फील्ड. कोण बेटा, फेरोमॅग्नेटिक, ओके. वीकली अट्रॅक्टेड मॅग्नेटिक फील्ड, पॅरामॅग्नेटिक. अँड रिपेल, ज्याला गरजच नाहीये असा कोण आहे बेटा, डायमॅग्नेटिक. ठीक आहे, याला थोड़ी गरज है, याला गरज नहीं है, याला खूपच गरज है. ठीक है, समझे बेटा, ठीक है. सो अभी एग्जांपल भी ध्यान में रखना है बेटा. पैरामैग्नेटिक में ऑक्सीजन का एग्जांपल याद रखो, O2 का. किसका, O2 का, म्हणजे ऑक्सिजन. याच्यात कोण लक्षात ठेवायचे, पाणी. पाणी कोणतं नेचर दाखवतं, डायमॅग्नेटिक. मी आता जाता तुम्हाला विचारित राहणार आहे, पाणी कोण आहे, तुम्ही म्हणायचं डायमॅग्नेटिक. तुम्ही म्हणायचं पाणी हे जल आहे, पाणी हे वॉटर ही लाईफ आहे, सेव्ह द वॉटर, असं काही नाही म्हणायचं. तुम्ही काय म्हणायचं, मी म्हणलो की वॉटर काय रे पोरांनो, तर तुम्ही म्हणायचं डायमॅग्नेटिक आहे. काय आहे, डायमॅग्नेटिक आहे. आलं लक्षात, ठीक आहे. तुम्हाला घरच्यांनी जर विचारलं ना, ए पाणी आण रे, त्यांना म्हणायचं डायमॅग्नेटिक सबस्टन्स आणू का. ठीक आहे, काय म्हणायचं, डायमॅग्नेटिक सबस्टन्स आणू का. ठीक आहे, थोडं केमिस्ट्री घाला की तुमच्या अभ्यासात, मग मजा येईल तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर पॅरामॅग्नेटिक मध्ये काय लक्षात ठेवायचं. आता बघा, तुम्हाला कधी कधी गरमी होते ना, गर्दीच्या ठिकाणी गेले ना, तर ऑक्सिजन मिळत नाही. त्याच्यामुळे कशी होते बेटा, धक 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 व्हायला लागते, व्हायला लागत, टेम्परेचर वाढायला लागतं ऑक्सिजन कमी पडल्यावरती. मग तिथून म्हणायचं मला पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची गरज आहे. काय गरज आहे, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची गरज आहे. एखादा पेशंट लय सिरियस असला ना, त्याला लोक नाही म्हणत का ऑक्सिजनची गरज आहे, व्हेंटिलेटरची गरज, असं म्हणता की नाही रे, तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणायचं, त्याला कशाची गरज आहे, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची गरज आहे. ठीक आहे, तर असं टेक्निकली थोड्या गोष्टी काय करा, लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. आणि द सबस्टन्स कंटेनिंग लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड स्ट्रॉंगली मॅग्नेटिक फील्ड. आणि तुमचा एखादा मित्र किंवा एखादा दलिंदर पोट्ट, ज्याला अभ्यासाची काहीच गरज नाही, मोकार टुकारोनी शाळेत येते, फक्त गाड्या घेऊन हिंडते, असं एखादा दलिंदर जर असेल आणि तुम्हाला जर कंटिन्यू एखाद्या पोरीबद्दल सांगत असेल, तर त्याला सांगायचं तू फेरोमॅग्नेटिक नेचरचा आहे, तुझं नेचर पटकन बदलेव, डायमॅग्नेटिक कडे ये, जेणेकरून काय होईल, पियर नको बनू, असं समज म्हणत की पियर आहे ना, अभ्यास कर.
ठीक आहे, असं सांगा त्याला, तर तो ह्या कॅटेगरीचा आहे. कळलं? ओके. तर या प्रकारे आपला हे काय सॉलिड स्टेट नावाचा चॅप्टर्स होता हा संपलेला आहे. आणि उद्याच्या लेक्चर्स पासून आपण सीईटीचे जे PYQs आहेत, लेक्चर्स बुडूच नका शक्यतो. मी विचार करणार नाही, मी सिलेबस पुढे घेत राहणार आहे, तुम्ही डोक्यात ठेवा. कोणासाठी मी थांबणार नाही, तुम्ही लेक्चर शक्यतो मिस करू नका. सीईटीचे PYQs घेणार आहेत आपण 2023 आणि 2024ला आलेले, फक्त एवढेच घेणार 2 वर्षाचेच. मागचे तुम्ही करू शकतात, ते तुम्हाला मी सांगेल कुठून करायची प्रॅक्टिस, ते तिथून तुम्ही करायची. बट 23 आणि 24चे जे काही सॉलिड स्टेटचे क्वेश्चन आलेले आहेत ते क्वेश्चन्स, त्याचबरोबर सॉलिड स्टेटमधून जे काही 1-2 मार्काचे न्यूमेरिकल्स पेपरला विचारले जातात बोर्डला, ते न्यूमेरिकल्स आपण करणार आहोत. आले लक्षात? ओके. पुढे चला. सगळ्यात पहिले बाळांनो आपला सॉलिड स्टेट नावाचा सुंदर चॅप्टर कसं काय झालेला आहे, संपलेला आहे. आणि उद्यापासून तुमचा दनादन आपण एक नवीन टॉपिक चालू करणार आहे ज्याचं नाव आहे सोल्युशन. आणि जो सोल्युशन नावाचा चॅप्टर सगळ्यात महत्वाचा आहे बाळांनो, सगळ्यात महत्वाचा. तुमच्या सगळ्या एक्झामसाठी बोर्डला तर 8 मार्काला येतो, तो 7 ते 8 मार्काला बोर्डला. थोडेसे हा तर 3 मार्काचा होता. बोर्डचा किती मार्काचा चॅप्टर होता हा? 3 मार्काने विथ ऑप्शन हे 3च मार्काला होता. हा चॅप्टर जो आहे ना सॉलिड स्टेट नावाचा, हा तुमच्या बोर्डसाठी 3 ते 4 मार्काला येतो, जास्त येत नाही. ठीक आहे. लेसन खूप मोठा आहे बट मार्काचं वेटेज खूप कमी आहे, म्हणजे या लेसनला महत्व कमी आहे. बट आता तो पुढचा जो चॅप्टर घेणार आहोत याच्या दुप्पट मार्काला येतो. चॅप्टर पण सोपा आहे आणि मस्त आहे. तर चला बाळांनो, याचा अभ्यास करा, नोट्स कंप्लीट करा. अशा प्रकारे आपला सॉलिड स्टेट चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील मला विचारा. आता आपण तुम्ही नोट्स लिहून घ्या पोरांनी. ठीक आहे. चला आपण भेटूयात परत एकदा नवीन लेक्चरमध्ये सोल्युशन चॅप्टरच्या.